मी गणेश अंकुशराव, संस्थापक अध्यक्ष महर्षी वाल्मिकी संघ। गेल्या अनेक वर्षापासून आदिवासी महादेव कोळी समाज व टोकरे कोळी, मल्हार कोळी, डोंगर कोळी आपल्या न्याय हक्कापासून वंचित राहिलेला आहे। त्यांना वंचित ठेवण्याचं काम हे राज्य शासन करते आणि आता हिवाळी अधिवेशन चालू आहे। अधिवेशनमध्ये प्रत्येक जण आपल्या आपल्या मतदारसंघाचे आपल्या आपल्या समाजाचे प्रश्न मांडतोय, पण आमच्या समाजाचं कोण लोकप्रतिनिधी नसल्यामुळं पूर्ण ताकदीने कोण प्रश्न मांडत नाही। आजपर्यंत जे आम्ही पण निर्णायक आहे, दक्षिण सोलापूर असो, अक्कलकोट असो, सोलापूर शहर, उत्तर सोलापूर जिल्हा असो किंवा महाराष्ट्रात प्रत्येक मतदारसंघात आम्ही निर्णायक आहोत आणि एखाद्याला आणू शकतो, पाडू शकतो। आणि आजपर्यंत फक्त आमचा वापर झाला आहे मतासाठी। मतं फक्त आमची घेतली, पण प्रश्न काय आमचे सोडवले नाहीत। त्यामुळे आम्ही या माध्यमातून सांगतोय, येणाऱ्या काळामध्ये आमचा प्रश्न या अधिवेशनामध्ये या आमदार लोकांनी नाही मांडला तर येणाऱ्या काळामध्ये त्यांना त्या अधिवेशनाला जाता येणार नाही, कारण आम्ही त्यांचा पराभव करू। कारण काय काय आमदार काटावर पास झालेले आहेत। आम्ही निर्णायक आहे, आम्ही नक्कीच आमच्या मताच्या जोरावर आम्ही त्यांना पाडल्याशिवाय राहणार नाही। आणि त्यांना परत निवडून यायचं असेल तर आदिवासी महादेव कोळी समाजाचे प्रश्न विधान भवनामध्ये मांडणं गरजेचं आहे। आणि नुसतं मांडणं नाही, नुसता शो पण नको आहे, फक्त तो प्रश्न शासनाकडनं सोडून घेणं गरजेचं आहे। नुसता शो केला तरी आमच्या लक्षात येणार आहे, नुसतं प्रश्न मांडला म्हणजे प्रश्न सुटला असं नाही, तर तिथं भांडून हा प्रश्न सोडवणं गरजेचं आहे। त्यामुळं प्रत्येक सोलापूर जिल्हा असेल, राज्यातील सर्व लोकप्रतिनिधीला आमचा इशारा आहे, आमचा प्रश्न तुम्ही हिवाळी अधिवेशनाच्या आत, हिवाळी अधिवेशनमध्ये आत्ता चालू आहे, त्या अधिवेशनात तर तुम्ही नाही सोडवला तर तुम्हाला आम्ही पुढच्या अधिवेशनाला जाऊ देणार नाही। कारण आम्ही तुमचा पराभव करू, कारण तुम्ही आजपर्यंत आम्हाला फसवलंय, आजपर्यंत फक्त मतं घेतली आणि आमचा वापर केला। आता आम्हाला माहिती आहे आता काय करायचं, त्यामुळे तुम्ही ठरवा आमचा प्रश्न मांडायचा का नाही मांडायचा, का नुसता शो करायचा। मी या सरकारला पण विनंती करतोय, तुम्ही जसं सगळ्या समाजाचे प्रश्न पोटतिडकीने सोडवायचा प्रयत्न करता, तसंच तुम्ही कोळी समाजाच्या, महादेव कोळी समाजाचे प्रश्न का सोडवत नाही, असा जातीवाद का करता? त्या विधान भवनामध्ये सगळे समान असताना फक्त एका समाजाला व दुसऱ्या समाजाला प्राधान्य का देता? फक्त महादेव कोळी समाजाचा विषय जाणून बुजून तुम्ही डावलचाल तर तुमचं सुद्धा काय खरं नाही। आम्ही मताच्या जोरावर हे तुमचं सगळं सरकार आम्ही गाडल्याशिवाय राहणार नाही।